काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडवेना तेव्हा माय बाप सोडवेना राजा देशचा चौधरी आणिक सोयरी भली भली तुका म्हणे तुला सोडवेना कोणी एका चक्रपाणी वाचुनिया काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडवेना तेव्हा माय बाप पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम सारे चरणा संताचे या रे चरणा संताचे या रे चरणा संताचे ज्ञानेश्वरा करुणा करा दडाडा तुमचा अनुग्रह दलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू करनाथा वा शंकराची या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजाजे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण जांचनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया भाषे दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया भाषे दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सगळ्या नामा म्हणे तिथे बसा बसा नको म्हणा गुंतुमाळा जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडवेना तेव्हा माय बाबा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी कशानिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह घडवून आला, इथे बसलेल्या सर्वांना या गोष्टीची कल्पना आहे. तुम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले स्वर्गीय निवृत्ती पाटील पुंजाजी बोडखे यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांचे चारही बंधू
संतू गंगाधर महादुरुंजाजी, दोन्ही पुत्र शांतारामजी आणि जगदीशजी, दोन्ही मुली अर्चनाताई रत्नाताई, सून शीतलबाई, त्यांच्या पत्नी हिराबाई, बहीण जिजाबाई किसनराव टिळे, पुतणे बरेच आहेत, दगू, बाबूराव, सोमनाथ, संतोष, पाहते माझ्याकडे, विष्णू, धोंडीराम, भाऊसाहेब, हिरामन, रामा. वाचा ना तुम्ही. नातू कौस्तुभ, आदित्य, ज्ञानेश्वरी, गौरव, तृप्ती, निवेदिका. पूर्ण झाली जाहिरात. या सर्व परिवाराच्या वतीनं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा अखंड नाम सप्ताह, यामध्ये सर्व परिवाराच्या वरेच्या वतीनं माझे परमस्नेही हरिभक्तिपरायण शांतारामजी महाराज बोडके यांनी दिलेलं निमंत्रण, आमचे मोगल आप्पा यांनी अधूनमधून या कार्यक्रमाचं करून दिलेलं स्मरण, आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ, या संबंधाने उपस्थित माझे गुरुबंधू कवडे बाबा, तुम्हालाही नमस्कार. माझ्या आवडीचे दोन्ही मृदंगाचार्य माझे किरण बाबा आणि भूषण बाबा, दोन्ही बाबाला व्यासपीठावरून प्रथमता मनोभावे वंदन. भास्करराव, विठ्ठलराव, तिकडचे सगळे राव, गायनाचार्य टाळकरी, इकडचे छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, दोन्ही भालदार चौबदार, बसलेल्यात अजूनही काही महाराज असतील, मला सर्वांची नावही माहिती नसेल, पण सर्वांच्या प्रती आदर प्रेमभाव आहे. त्या सर्व महाराजांना माऊलीच्या स्वरूपात व्यासपीठावर मनोभावे वंदन करतो. ज्यांचा कृपा आशीर्वाद आहे ते थोर संत पूजनीय माधवजी बाबा घुले आणि शिवरामजी बाबा मस्कर, त्यांनाही इथून मनोभावे वंदन. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली जगद्गुरु. या परिवाराचं हे कौतुक आहे. बापाचा दावा घालणं जीवावर आलं बऱ्याच मुलांच्या, बरं का. आपल्या पूजनीय पिताजींच्या स्मरणार्थ, बंधूच्या स्मरणार्थ, आजोबाच्या स्मरणार्थ या परिवाराने भागवा भागवी नाही, श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसा त्यांच्या श्रीमंतीला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न हा सोहळा अतिशय गुणीजन मंडळी, त्याच्यातही भागवा भागवी नाही. म्हणून पुन्हा सर्व परिवाराला कोटी कोटी धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही दररोज लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून बोडके परिवाराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल जन्म झाला, मृत्यू ठरलेला आहे, बरं का. ठरले सर, जावं लागतं. इथे वशिलेबाजी चालत नाही. पण व्यक्तीचं महत्त्व व्यक्ती गेल्यावर कळतं, हे लक्षात ठेवा. जोपर्यंत वडील असतात कवडे बाबा, वजनदार वाटतं घर, वजनदार.
आणि एकदा वडील गेले की केवढाही मोठा फोटो लावा, घराचा दरारा संपतो. आता शांतारामजी तुम्ही मोठेच आहे, तुमचे बंधू जगदीश कर्तृत्वाने तुम्ही अजून मोठे व्हा. नाशिक जिल्ह्यातून तुमच्या पाठीवर शाबासकीची थापही पडू द्या, पण निवृत्ती पाटलाच्या शाबासकीत जे प्रेम आणि स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो तो जन्मदात्या बापाला. आईचंही प्रेम असते, बापाचंही असते कवडे बाबा, पण फरक एवढाच आहे, मायचं समाजाला दिसतंय, बापाचं लपून असतं, बस एवढाच फरक आहे. आता कोणी व्याख्याता, कीर्तनकार, प्रवचनकार, किरण महाराज आई आई आई, ठीक आहे, कौतुकाचंच पात्र आहे ते, पण माझा प्रश्न आहे, बापानं काय गोडं मारलं? अरे त्याचं कुठं प्रेम कमी आहे? याच्यासाठी पुराणाची पुराणं भरली. रामचंद्र प्रभूला वनवासात सोडून सुमंत प्रधान वापस आला. माय कौसल्येनं विचारलं, मी माय आहे आणि आईच्या नात्यानं माझा प्रश्न आहे बाबा, काही खाल्लं होतं माझ्या रामानं? हा पहिला प्रश्न आईचा असतो. खाने के बारे में पूछ रही क्या माँ? 3 दिन बीते बिनु जल पाना. 3 दिवस पाणी नाही घेतलं. 3 दिवस. बरं, महिना वैशाखचा आहे ना. रामचंद्र वनवासात गेले ती वैशाख शुद्ध षष्ठी, सप्तमी न अष्टमी. 3 दिवस एवढा उन्हाळा, पाणी घेतलं नाही ती गाणं. 3 दिन बीते बिनु जल पाना. 4था दिवस उजाडला तेव्हा शृंगवेरपूर. मग त्या भिल्लाच्या आग्रहानं काही फळं खाल्ली. रामचंद्र वनवासात गेले ती वैशाख शुद्ध षष्ठी आहे. राजा दशरथ मेला ती एकादशी आहे. दहन विधी झाला ती वैशाख शुद्ध पौर्णिमा आहे. आणि दशरथाची 13वी झाली ती अष्टमी आहे. ठोकाठाकी नाही, घरी गेल्यावर हिशोब करा. एकादशीला राजा दशरथ मेला, पण अंत्यसंस्काराला मुलं पाहिजे. काय मोबाईल आहे का तेव्हा? लँडलाईन. पोरं मामाच्या घरी आहे ना बरं शत्रुघ्न, अंत्यसंस्काराला वारसदार पाहिजे. म्हणून तेल नाव भरी नृप तनु राखा. तेलाच्या नावेत प्रेत ठेवलं, दुर्गंधी येऊ नये म्हणून 4 दिवस. आणि मुलं जेव्हा आली पौर्णिमेला दहनविधी झाला, आणि मग कवडे बाबा 13वी झाली अष्टमीला. हिशोब करा तुम्ही. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा. राजानं देह ठेवला ती एकादशी, पौर्णिमेला 5 दिवस संपले. तिथं दहनविधी झाला, पण देह ठेवलेल्या दिवसापासून 13वी असते. एकादशी ते वद्य अष्टमी 13 दिवस झाले, तेव्हा झाली 13वी. 3 दिन बीते बिनु जल पाना. शृंगवेरपुर पहुंचे जाई, श्री भगवान फलक चुखाई. सुमंता, वशिष्ठ गुरुजींनी माझ्या रामाला सांगितलं होतं, रामा तुझा उद्या राज्याभिषेक आहे, आजपासून उपवास धरायचा बाबा. झोपायचं नाही, दर्भाच्या आसनावर बसून राहायचं. आदल्या दिवशी माझा राम उपवासी होता. कुछ खाया था मेरे बेटे ने? माँ खाने के बारे में पूछ रही. 3 दिन बीते बिन जल पाना. और मग विचारलं सफर कैसी हुई? शृंगवेरपुर तक रथ थामा, बाद में नैया और बाद में तीनों पैदल गए. और मग रडून विचारलं आईनं, रघुनंदन पायी गेला, रथ कारे तू आणिला. प्रसंग रात्रीचा आहे कवडे बाबा, पण आकाशाकडे पाहून सूर्याची प्रार्थना. सूर्यवंशी नारायणा, सूर्यवंशी नारायणा, सूर्यवंशी नारायणा, सूर्यवंशी नारायणा. माझा राघव येतो वना, माझा राघव येतो वना, राघव येतो वना, माझा राघव येतो वना, माझा राघव येतो वना, माझा राघव येतो वना.
मायचं प्रेम बरं का किरण बाबा. सूर्यवंशी नारायण माझा राघव येतो वना. सूर्यवंशी दिनकरा तापू नको रे भास्करा. माय 14 वर्ष माझ्या रामाला चटका बसणार नाही याची काळजी घ्या सूर्यदेवा. मग जमिनीकडे पाहून नमस्कार केला आईनं. अहो धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी. मायचं प्रेम. आता पुढे आले. दशरथजी निश्चेष्ट पडले होते 6 दिवसापासून जमिनीवर मुकुट बाजूला डोळे मिटलेले. आणि त्या राजा दशरथाला सुमंतजीनं नमस्कार केला. देखी सचिव जय जीव कही कीने उदंड प्रणाम. देखी सचिव जय जीव कही कीने उदंड प्रणाम. सुनत उठे व्याकुल नृपती खड़े हो गए. कहो सुमन कहा राम सियावर रामचंद्र की. कामापुरतं डोळापुढे चित्र आणलं गंगाधर बाबा. दशरथजी ताडकन उठले आणि पहिला प्रश्न विचारला. आणलं माझ्या रामाला. 14 साल के पहले कोई नहीं आएगा सरकार, कोई नहीं आएगा. परिणाम राम राम कही राम, राम राम कही राम, तनु परिहरी रघुवर विरह राव गए सुरधाम. राजे दशरथ 6 वेळा राम म्हणून प्राण सोडला. माझा दृष्टांत संपला. माय कौशल्याचं प्रेम किरण बाबा तिनं फक्त हंबरडा फोडला. बापाचं दशरथाचं प्रेम त्यानं लेखासाठी प्राण सोडला. मग कोणाचं कमी आहे. विठ्ठल एक दिवस सर्वांना जावं लागतं. गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याचं नाव आहे पुण्यस्मरण. विठ्ठल 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 बरोबर करू वेळ दा. अभंग तुको वारायचा आहे. आणि मला माहिती आहे सगळे पारमार्थिक वारकरी संस्कार संपन्न जन्मभर कीर्तन ऐकलेले इथे बसलेले आहे. त्यांना फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे अभंग घेतल्यापासून. हा बाबा एक चरण विसरला. तुमच्या मनातलं ओळखलं का मी. अरे यानं सोडविना बंधू देशाची, सोडविना बंधू पाठची बहीण शेजची कामीनं म्हटलंच नाही. आणि तुम्ही सांगता ढोक माराचं कीर्तन, ढोक माराचं कीर्तन. त्याला अभंग पूर्ण येत नाही त्याचं कीर्तन आहे का. आपल्याला उद्या म्हणतील. आता मला जर खरंच विसरलं असतो तर या चरणाचा उल्लेख केला असता का. खरं सांगा तुम्ही. म्हणून गाथ्यामध्ये हे चरण नाही. फळावर संप्रदायात पुढे मोठ्या मोठ्या विद्वानांच्या ठिकाणी सुद्धा 4च चरणाचा अभंग गायला जातो. पण पूर्वीपासूनची पद्धत आहे आणि हे पाहिजेच होतं. कारण हे रक्ताचे नाते आहे. बंधू पाठची बहीण शेजची कामेन. राजा तर लांब आहे पण राजाचं घेतलं आणि बहिणीचं टाकलं. का टाकलं मला माहीत नाही. फक्त मी विसरलो नाही हे सांगण्यासाठी उल्लेख केला. विठ्ठल अभंगाची सुरुवात नको नको म्हणा गुंतू माया जाळी. परमार्थ आपण लक्षात घ्या. परमार्थ शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ धन. ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही, ज्या धनाला आग लागत नाही, ज्या धनाची चोरी होत नाही, ज्या धनाला राजा ताब्यात घेत नाही, ज्या धनाला GST नाही, ज्या धनाला ईडीचाही धोका नाही, जे धन आम्ही मेलो तरी आमची संगत सोडत नाही. जोडविला भक्ती देव लाभ, जोडविला भक्ती देव लाभ, जोडविला भक्ती देव लाभ. संपदा तयाची नसरे कल्पा
कल्पांती संपदा तयाची नसरे कल्पांती संपदा तयाची नसरे कल्पांती संपदा तयाची नसरे कल्पांती सोडविला भक्ती देव लाभ सोडविला भक्ती देव लाभ भक्ती देव लाभ सोडले हे न सरे धन अविनाश आनंद घन अमृत मूर्ती मधुसूदन समचरण देखलिया. आपण ठिकठिकाणी हे सर्वांना अभंग पाठ आहे. प्रत्येकाला काम सांगताना तुकोबारायणी, कारण याची एक पद्धत आहे, ते सगळीकडे जातं, इकडेच येत नाही. इंद्रियाला गाई म्हटलं का नाही कवडे बाबा, तुम्ही काल्याच्या कीर्तनात आता बाबांना 8 दिवस आम्ही घरी ठेवतो बाबा, कोणत्याही बाबानं उभं राहायचं आणि कीर्तन करायचं, मजा. काल्याच्या कीर्तनामध्ये इंद्रिय 10 ह्या गायी आहे आणि हे 11 मन त्यातली बिलिंदर गाय आहे. त्याच्या माग हा गायीचा कळप पळतो, त्याच्या मागे गायीचा कळप त्या गायीच्या मागे आहे. इकडे बिलिंदर आहे, इकडे ते जिकडे जाऊ नये तिकडे गेल्याशिवाय राहत नाही, जायला पाहिजे तिकडे जात नाही. वासना वढाय गाय गड्या हो, वासना वढाय गाय, वासना वढाय गाय गड्या हो, वासना वढाय गाय, वासना वडाळ गाई गड्यानो वासना वडाळ गाय वासना वडाळ गाई गड्यानो वासना वडाळ गाय जिकडे जाऊ नये तिकडे जाय, जिकडे जाऊ नये तिकडे जाय जे खाऊ नये ते खा, ते खाऊ नये ते खाय आणून मोडावे पाय गड्या हो, वासना वढाय गाय, वासना वढाय गाय गड्या हो, वासना वडाळ गाय वासना वडाळ गाई गड्यानो वासना वडाळ गाय वासना वडाळ गाई गड्यानो वासना वडाळ गाय जिकडे जाऊ नये तिकडे जाय. हुशार आहे किरण माणूस, जे खाऊ नये ते खाय. हा सगळ्या गायीचा कळप त्या गायीच्या मागे आहे आणि म्हणून गोपाळांची सुद्धा तक्रार आहे, बाकीच्या आम्ही सांभाळतो, मग त्या येरी आम्ही जाणो, मग त्या येरी तुका म्हणे तू राख म्हणे ये रवीच्या आम्ही जाणो, मग त्या आम्ही येरी जाणो. बरं का विठ्ठल, तेवढी गाय तुम्ही सांभाळा. सांभाळल्या जाईल. तुका म्हणे तू राख मणेरी, मणेरी गाय तुम्ही सांभाळा देवा, मग त्या येरी आम्ही जाणो, बाकीच्या गायी आम्ही सांभाळतो. का मना मागे नांद्या होऊन फिरे. एकदा मनात आलं, अरे किती महत्वाचं काम असू द्या, कोर्टाचं काम आहे, कोर्टाचं घाई घाई चालला, वेळ होत आलेली आहे, पण जाताना रोडच्या काठाला हॉटेलनं तिथं कांद्याची भजी तळणं चालली, कडकड 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 आवाज झाला. मनात आलं, हे पहिलं बिलिंदर ते आहे. मन म्हणतोय अरे 2 प्लेट भजी खाऊन घेऊ आणि मग कोर्टात जाऊ. एवढ्या महत्वाच्या कामाला घरून निघलं, पण या मनानं त्याला हॉटेलच्या बाकड्यावर नेऊन बसवलं. मना मागे नांद्या होऊन फिरे. मग मनाला आवरणारा कोण आहे? फक्त भगवान, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून तुकोबारायणी मनाला सांगितलं, इकडे तिकडे फिरल्यापेक्षा भाऊ मना तेथे धाव घे, मना तेथे धाव घे, मना तेथे धाव घे,
किरण महाराज, फक्त त्याला आवडतं. नाहीतर हे नाही, जिकडे जाऊ नये तिकडे पाठ होऊन गेलं तुम्हाला. मनासारखं चंचल नाही, चंचल ही मन कृष्ण प्रमाती बलवत. अर्जुनासारख्या वीराचं गाराणं आहे गंगाधर महाराज. हे 10 चंचलमध्ये पहिल्या नंबरवर आहे. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मामदो मरकटो मीनो मकारात असे चंचला. हा बळणाबाईचं पाठ आहे तुम्हाला. मन ओढाळ ओढाळ उभ्या पिकातल डोर, किती हाकला फिर येत पिकावर. मन जहेरी जहेरी आणि याचं न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर वगैरे वगैरे. म्हणे फक्त त्याला आवरणारा तोच आहे. भगवान सुद्धा सांगतात, मन माझी विभूती आहे. इंद्रियाणाम मनश्चास्मी. 75 विभूतीमध्ये मन भगवंताची विभूती आहे आणि तो तेवढं तोच आवरू शकतो. म्हणून मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. गोड बोलून गोड बोलून गोड बोलून 9 वाजता, काळजी करू नका, 9 वाजता मन पंढरपूरला विठोबाच्या पायाजवळ नेलं. तुकोबाराय म्हणले, का रे किती त्रास दिला 8 वाजल्यापासून, आता थांबला का नाही? आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, कोठे धावे जाशील, इतके दिवस त्रास दिला, आता कोठे धावे मन तुझे चरण देखले. कारण बंध आणि मोक्ष कवडे बाबा हे मनावर. कारणम बंध मोक्षयोः मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष. मोक्षाला कारणीभूतही मनच आहे, बंधनाला कारणीभूतही मनच आहे. कोणतं मन? परमार्थाला लागलेलं मन मोक्षाला कारणीभूत आहे आणि संसारात गुंतलेलं मन हे बंधनाला कारणीभूत आहे. मन करी बंधू 84चा मन करी बंधू 84चा मन करी बंधू 84चा मन करी बंधू. बोला तुका म्हणे मन उतरी भव सिंधू. तुका म्हणे मन उतरी भव सिंधू. तुका म्हणे मन उतरी भव सिंधू. तुका म्हणे मन
बंधू 84चा आणि तुका म्हणे मन उतरी भवसिंधू. रगापा परमार्थाला लागलेलं मन मोक्ष देत आणि संसारात गुंतलेलं मन बंधाला कारणीभूत असतं आणि म्हणून तुकोबारायची विनंती आहे. हे नको नको आनंद की विजय. किरण बाबा, प्रपंचात गुंतलेलं मन बंधनाला कारणीभूत आहे आणि म्हणून तुकोबारायची मनाला विनंती आहे. काय असंही म्हणतील कवडे बाबा, तुकाराम महाराज मनाला विनंती करत होते हे पाहायला तुम्ही होते का? अरे तिथं थांबायची गरज काय? भाषा वळखायची आहे. डबल नको आहे, नुसतं नको नाही. नको म्हणा हे आज्ञा होते आणि नको नको ही विनंती होते. नुसतं ठोकाठाके नाही, ही भाषा वळखा. नको, तुम्हाला चांगलं माहिती आहे ते. नका जाऊ, नक्का न जाऊ. अरे एकच न वाढतो ना. का तुम्ही काल कीर्तनाला दिसले नाही? निघलो होतो महाराज. काय झालं? गाडीला किक मारली. काय पेट्रोल नव्हतं? ऐकून घ्यावं महाराज. किक मारली, गाडीचा आवाज झाला. मी मोटरसायकलवर बसेल ती आली ना, पुढे उभे राहिली आणि दोन्ही हँडल धरले. मग नक्का न जाऊ म्हणली. उतरलो महाराज. एकच न वाढतो बरं का.
तसं नको म्हणा, नको नको म्हणा. नको म्हणा म्हटलं असतं तर आज्ञा झाली असती. डबल नको आहे म्हणून ही विनवणी आहे. नको नको. हां, आता सुरुवात झाली. बरोबर करू आपण. बरोबर तासात मोकळे करतो तुम्हाला. नको नको म्हणा विनवणी आहे. गुंतू माया जाळी. इथे एक कान्हा जर नसता तर क्रियापद बदललं असतं. कान्हा आला, माया जाळी, माया जाळ आणि माया जळ हे संतांची भाषा नीट समजून घ्या. पाणी पिणाऱ्या, जळ आणि जाळ शब्द इतके जवळचे आहे, पण जळामध्ये बुडायचं असते आणि जाळामध्ये गुंतायचं असते. उगाच अभंग लिहिला का? गुंतणं शब्द जाळासाठी आहे आणि बुडणं शब्द जळासाठी आहे. म्हणून नको नको म्हणा गुंतू माया जाळी. माया जळी आलं असतं तर बुडणे शब्द आला असता. जळात बुडायचं आणि जाळात गुंतायचं. बस आता हे नीट आहे का? नको नको म्हणा गुंतू माया जाळी. गुंतायचा कार्यक्रम जाळात असतो, जाळात. आणि धोका कोणाला ते तुम्ही पाहिला ना. संसार हा समुद्र आहे, तुम्ही आम्ही मासे आहे, जंजाल हे जाळं आहे, काळ हा कोळी. बस 4 गोष्टी लक्षात आणा की अभंग जवळजवळ जमलाच. संसार सिंधू रूपेन मीन रूपेन मानवाः, जंजाल जाल रूपेन काल रूपेन धीवराः. संसाराला समुद्र म्हटलंय. मुलं बाळ बाळका पोरं हे जाळं आहे, तुम्ही आम्ही मासे आहो, काळ हा कोळी आहे. आता मासा कोणता गुंततो तुम्ही पाहिलाय ठरले सर. तो कोळी त्याचे कपडे सांभाळायला कोण आहे? कवडे बाबा एकटं जाईन. ते सगळे कपडे डोक्याला बांधतं, उघडं रंगोटीवर उघडं दिवसभर. नायलनच्या दोरीचं टोक बांधतं कमरेला. आप्पा पुऱ्या ताकदीनं सर जाळं फेकतं. 50 फुटावरचे मासे त्याच्या जाळ्यात गुंततात. कोणते? 50 फुटावरचे. पण त्याला एक मासा असा वस्तात भेटतो, दिवसभर त्याच्या पायाच्या भोवताल पाण्यात घालील लोटांगण वंदेन चरण. लक्षात आलं ना? अरे जो कोळ्याच्या पायापासून लांब आहे तो मासा गुंततो. ज्यानं कोळ्याच्या चरणाचा आश्रय केला त्याला धोका नसतो. म्हणून त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी. मोल निघे जग जेठी, मोल निघे जग जेठी, मोल निघे जग जेठी. भावा एकासाठी, भावा एकासाठी, भावा एकासाठी, भावा एकासाठी. भावा हे आपुल्या, भावा हे आपुल्या, भावा हे आपुल्या. भावा हे आपुल्या. त्याचे पायी घाला मिठी. कोळ्याच्या चरणाचा आश्रय ज्या माशानं, ते नाही जाळ्यात गुंतत, जे लांब आहे ते गुंतत. म्हणून संसार हा समुद्र आहे, आपण मासे आहो, जंजाल जाळ आहे आणि काळ हा कोळी आहे. आणि तो जवळ आला, काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया. बस बस इथपर्यंत आलो आपण. काळ आला जवळी. वास्तविक ठरले सर काळ येतच नाही, तो जिथं आहे तिथेच आहे. तो येत नाही. म्हणायचं असते मरण आलं मरण आलं. अरे मरण एवढं मोकळं आहे का यायला? मरण येतच नाही. मरणापर्यंत आम्ही जातो. नाही तर आषाढीला माणसं नाशिकला एसटीत बसले, 50 वारकरी, ज्ञानबा तुकाराम 6 तासानं एसटी पोहोचली पंढरपुरात.
आणि मग एसटी पंढरपूरच्या स्टँडवर थांबली कवडे बाबा, आणि मग आतले एकमेकाला, उतरा पाटील. काय पंढरपूर आलं? अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे नाशिकहून गेलं, 10 तास गेलं, आणि तिथं गेल्यावर पुन्हा म्हणतं पंढरपूर आलं. तसंच मरण आलं ना, येतच नाही. आपलं मरण 2030ला आहे, आपला जन्म 1950चा आहे. 30-50 कडे आलेलंच नाही. आम्ही 80 वर्षे वाटचाल करून तिथपर्यंत गेलो. ते जिथं ठरलेलं आहे, ज्या पद्धतीनं तुम्ही किती, त्याच्यात कोणीच बदल करू शकत नाही. कोणी असू द्या, ज्या ठिकाणी ज्या वेळेला ज्या पद्धतीनं आपलं मरण ठरलं बाबा, त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. माणसं मरायसाठी काशीला जातात आणि शेवटी 2-4 दिवस म्हणतात नातवंडाची भेट घेऊन येऊन इथं आल्यावर मरतात. 4 वर्षे काशीला होतं, मरायला पुन्हा गावाला आलं जिथं ठरलं. अरे सामान्याचं जाऊ द्या, गरुडाची आई आजारी होती, मी तिथंच होतो म्हणून सांगतो. बाबा पटत, गरुड रोज यायचा, मम्मी आज कसं ग? कालच्यापेक्षा खालावली बाळा तब्येत. आज कसं ग? कालच्यापेक्षा. आज कसं ग? आणि एक दिवस माय म्हणली गरुडाची, आज एक काळा काळा माणूस आला होता, माझ्याकडे पाहून हसला. गरुडाला वाटलं असं यमदूत असला पाहिजे, आणि माझ्या म्हातारीला हसतो काय म्हणा, तू काय समजला माझा वशिला कोणता आहे? हां, पाठीवर देव बसतो दिवसभर, जगाच्या बापासोबत माझा वशिला, पक्षी जाती माझारी, तो गरुड मी अवधारी, पाठीवरी वाऊसे के माते, गरुड वाहना गंभीरा. पहिलं माझं भजन करतात लोक गरुडाचे पायी. तू काय समजला म्हणा, उचलली म्हातारी, वेळ कमी होता, म्हातारी उचलली, 120 टन निघालं गरुड समृद्धीच्या मार्गानं. सूर्योदयाच्या वेळी पोहोचलं हिमालयाच्या गुहेत. वाचवलं म्हणलं म्हातारीला. म्हातारी पाठीवरच होती. आता खाली ठेवणार, तिथं यमदूत हजर होता. म्हातारी म्हणली, गरुडा काय हे चालतं काल पाथर्डीला? तुम्ही काल आला होता पाथर्डीला? हा. माझ्या आईला हसला? आईला नाही हसलो, यम धर्माच्या लिखाणाला हसलो. म्हणजे अहो, यम धर्माचं लिखाण आहे आमच्याकडे. गरुडाच्या आईचं मरण 11 एप्रिलला सूर्योदयाच्या वेळी हिमालयाची गुहा, आणि आम्ही काल चक्कर मारला तर 10 तारखेला म्हातारी पाथर्डीला. म्हणून हसू आवरेना, हे 12 तासात पोहोचतच नाही. इथं लिहिलं कसं? मला माहिती होतं तुमची म्हातारी पाथर्डीतच आहे, पण ड्युटी आहे ना, नियोजित ठिकाणी नियोजित वेळेला चक्कर मारावं म्हणला, म्हणून मी सहज आलो. पण मी तुमचा आभारी आहे गरुडा, का नियोजित वेळेला नियोजित ठिकाणी म्हातारी पोहोच केल्याबद्दल. जिथं आपला काळ आहे आपण तिथे जात असतो, असा जर सिद्धांत आहे तर इथं असं का लिहिलं, काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया. काळ येतच नाही हे सर्वांना माहिती आहे, काळापर्यंत आम्ही जातो. म्हणून संतांची भाषा समजून घ्या. काळ आला जवळी म्हणजे त्याचा एक वेगळा अर्थ आहे. आपलं आयुष्य जर 75 वर्षाचं असेल, हे नीट ऐका, माझ्या वयाचे जेवढे तेवढ्यानी कान टवकारून ऐका, माझंही 70 चालू आहे. आपलं जर 75 वर्षाचं आयुष्य असेल आणि सध्या 70 चालू असेल तर 5च वर्षावर आला. म्हणून शब्द आहे, काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया. जाऊ दे आता, पहिलं चरण किती घासत बसतं, अजून बाकीचं राहिलं ना, आणि 40च मिनिट राहिले. नको नको म्हणा, गुंतू माया जाळी. आप्पा अजून काही महाराष्ट्र वैतागला नाही मला, वन्स मोरच चालू आहे. आणि दिवसाला 3 कार्यक्रम आहे. किरण बाबा तुम्हालाही माहिती आहे, तरी वेळ चुकवत नाही. शांताराम जिल्हा भजन का सुरू केलं नाही? 8 वाजून 2 मिनिटं झाली, मी आलो. ते पोर सगळ्यात बारीक होता, इतकं हुशार झालं, फार आम्हाला स्वाभिमान आहे. इकडचं त्या तुझे चुलते वगैरे छोटे छोटे होते रे,
मी त्याला आवडीनं जवळ घेऊन म्हणायला लावायचो, मस्त पोर, पण चांगली तयारी झाली हा, बस आम्हाला स्वाभिमान आहे. विठ्ठल अरे हे मृदंगाचार्य, गायनाचार्य हे गुणीजन म्हणजे आमच्या संप्रदायाचे हिरे आहे. तुम्ही लक्षात घ्या हा. आनंद केव्हा, लावणी मृदंगन श्रुती टाळ घोष. एकदा मृदंगन विना लावायचा, लावालावी जमली पाहिजे भूषण दोघालाही, दोघाला म्हणजे विने करायला ना तुम्हाला लावाला. एकदा लावलं मग विना गळ्यात घेतला, रामकृष्ण हरी, बस री पासून मग दहा घेणं, दहा घेणं, तग घेणं, दहा घेणं, आणि मग थोड्या वेळानं दहा घेणं, मग घे गीता, काय वाटेल ते. आम्ही 2 वर्ष शिकलो पण जमलं नाही. हे सोपं नाही, ते सोपं नाही. हाडा बरोबर आहे. कवडे बाबा असतात, कारण थाप नाही टाकता आली. तगडे बाबा का असतात आमच्या वेळेच्या, आणि ते थाप टाकता आली नाही. 2 वर्षांनी वैद्य बाबा म्हणले थाप टाक, थाप टाक. थाप टाकली तर ता वाजला पाहिजे, बंग वाजलं, बंग. काय थाप टाकतो, मशीन पाय टाकल्यासारखा. सगळे विद्यार्थी हसले. पुन्हा नाही गेलो बरं, पुन्हा पाठाला. मग बाबा म्हणायचे, अरे बोललो म्हणून काय झालं, हे पखवात शिकशील तू. मला नाही शिकायचं बाबा पखवात, आता कीर्तनकार व्हायचं आणि मोठ्या मोठ्या पखवादांनी माझ्या कीर्तनात वाजवायचं. ते जिद्द असते ना, जिद्द. तिथं अपमान झाला मग इकडे आलो. विठ्ठल तिथून. आणि एकदा सुरू झालं मग घोडघोड्या वाजते टाळ, सणसणा नादर साळ, आणि त्याच्यापासून होणारा आनंद म्हणजे ब्रह्मरस आहे. शेऊ ब्रह्मरस आवडीने. म्हणून हे ब्रह्मरस सेवन करण्याचं माध्यम आहे आमचे मृदंगाचार्य, गायनाचार्य. एकदा टाळ्या वाजवायला काही अडचण आहे का तुम्हाला? शाबास. विठ्ठल नको नको म्हणा गुंतुमाळ्या जाळी का, काळ आला जवळी ग्रासावया. अहो आता 9:22 झाले, तेच ऐकतो. काळ आला जवळी, काळ आला जवळी, काळ आला जवळी. येऊ द्या ना. नाही रे बाबा, जेव्हा येईल ना काळाची उडी पडेल वाजवा, काळाची उडी पडेल वाजवा, उडी पडेल वाजवा, काळाची उडी पडेल वाजवा, काळाची उडी पडेल जवळी काळा येऊ दे ना. अरे नाही बाबा, तो आल्यावर काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, आणि सोडवे ना तेव्हा
माय बाप 9 महिने 9 दिवस ज्या मायेनं पोटात बाळगलं ते सुद्धा ती निष्ठुर झाली कैची अंती दूर राहिली, निष्ठुर झाली कैची अंती दूर राहिली, नवमास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेसी, ही निष्ठुर झाली कैची अंती दूर राहिली, निष्ठुर झाली कैची अंती दूर राहिली, निष्ठुर झाली कैची अंती दूर राहिली, निष्ठुर झाली कैची अंती दूर राहिली. हे नामदेवाचे अभंग आहे. ठीक आहे अजिबात टेन्शन घेऊ नका. हा ना. नवमास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेसी, ती निष्ठुर झाली कैची अंती दूर राहिली. माय बाप बर का अप्पा दिवसभर उपवासी राहतात बाजारला गेल्यावर, पण लेकराला जे जे आवडतं ना ते बाजारातून आणतात. त्यांना माहिती आहे आपल्या बाळाला काय काय आवडतं, आणि बाळही अपेक्षा करतात. आज बाजारचा दिवस आहे, मम्मी डॅडी बाजारला गेले खाऊ आणणार, आणि बाळाच्या आवडीचा जी बाळाची आवड, जी बाळाची आवड, मुखी घालून पूर्वी कोड, मुखी घालून पूर्वी कोड, जेव्हा लागली यमवड, जेव्हा लागली यमवड, तेव्हा दूर राहिली, तेव्हा दूर राहिली, तेव्हा दूर राहिली, तेव्हा दूर राहिली. अंधकाळी मी परदेशी, अंधकाळी मी परदेशी, अंधकाळी मी परदेशी, अंधकाळी मी माघार घेतली त्यांनी. विठ्ठल जी बाळाची आवड मुखी घालून पूर्वी कोड, जेव्हा लागली येम वड तेव्हा दूर राहिली. या बाबा नवमास गर्भवासी. अरे सामान्याचं जाऊ द्या, ते सगळे गोपाळ पडत आले. किरण बाबा आता वाढवत नाही, पडत आले. यशोदे ग तुझा काना, आणि यमुनेच्या डोही बुडाला. सगळे गोकुळ धावलं. माय नंद बाबा इकडे कालेयाला बुक्क्याचा मार दिला होता. कोणी? कृष्णजीने. तेव्हाचा ताल सांगितलंय, तेव्हाचा ताल. हा ते आंधळे संत आहे, पण त्याने बोले जब कन्हैया नाच रहा था तब कौन सा ताल, तत थैया तत थैया तत थैया तत थैया, कालिया के पना पर नाचत कन्हैया. बस काम आहे, बस काम बस बस नाही झालं झालं एकदाच असतं. आता पुन्हा पुढच्या वर्षी कीर्तन ठेवल्यावर पुन्हा जाऊ. त्याच्यामुळे कालिया रक्त वकला, डोहात पाणी झालं लाल. माय यशोदेनं पाहिलं माझ्या कृष्णाचं रक्त आहे.
आता माझा कृष्ण पुन्हा मला भेटणार नाही, म्हणून माय परमेश्वराची आपा देवाची माय पण मागे सरे माय पाऊला पाऊली, 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 आपुलेच घाले घाले अंग, घाले अंग, आपुलेच घाले घाले अंग, घाले अंग, मागे सरे माय मागे सरे सरे माय पाऊला पाऊली. थोड्याच वेळात भगवान कालियामर्दन करून वर आले. कृष्ण माझा जीव जाग्यावर नव्हता बाळा. कृष्ण म्हणाले आई 9:32 झाले, नाटक बंद कर आता. का माझे मित्र सांगतात पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल किशन्या काय तुही माय एक एक पाय गावाकडे सरकत होती. झालं मी अरे जिथे भगवंताची माय एक एक पाय माग सरकते आणि म्हणून शब्द आहे सोडवे ना तेव्हा माय बाप सोडवे ना तेव्हा माय बाप सोडवे ना तेव्हा माय बाप काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडवे ना तेव्हा माय बाप. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ किरण बाबा बरोबर करू. हात वर करा सगळे. शाबास. एवढे हात घे रे भाऊ शूटिंग वाले. वा कळू द्या नाशिक जिल्ह्यातल्या लोकांना बापासाठी केवढा उत्सव करतात, भावासाठी भाऊ केवढा उत्सव करतात, आजोबासाठी नातू, बापासाठी मुली मुलं. तसेच ठेवा तसेच ठेवा. एका तालात विठोबा रखुमाई हातवर हातवर थांबा. एक थांबा. एक माझ्याकडे पहा. एक असा एक नुसतं टाळ वाजू नका पोरो. थांबा 1 मिनिट. एक हातवर एक हा एक नुसता. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. जवळी ग्रासावया काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडवेना तेव्हा माय बाप. म्हणले बाबा माय बापाचं जाऊ द्या पण आमची मंडई अशी आहे महाराज. माझं जर अर्ध डोकं दुखलं तर तिचं अख्खं दुखतं महाराज. माय बापाची पडो वाट, बाळाचा शोषेल कंठ, पण स्त्रियेसी होईल हृदयस्फोट.
हे नाथांचे शब्द सांगतोय. मायबाप जाऊ द्या ना मला, आतापर्यंत ते सांगितलं ना, काळाची एवढे पडेल बा जेव्हा सोडवेन तेव्हा मायबाप जाऊ द्या ना. नाथ बाबा म्हणतात मायबापाची पडो वाट, बाळाचा शोषेल कंठ, बाळ सुद्धा रडू रडू त्याचा कंठ शोष, पण मंडई नाही जिवंत राहायची महाराज. का स्त्रीशी होईल हृदयस्फोट, तिला अटॅकच येईल महाराज मी मेल्यावर. अरे काही येत नाही, तू फक्त मरून पाय, फक्त मरून पाय तू, मग कळेल. शेजाची कामी न दूर राहे, शेजाची कामी न दूर राहे, शेजाची कामी न दूर राहे, शेजाची कामी न सोडवेना बंधू पाठसी बहीण, सोडविना बंधू पाठसी बहीण, सोडविना बंधू पाठसी बहीण, सोडविना बंधू पाठसी बहीण. शेजाची कामी न दूर राहे, शेजाची कामी न दूर राहे, शेजाची कामी न दूर राहे, शेजाची कामी न दूर पण ते चरण घ्यायला काय हरकत आहे कीर्तनाला? अभंगात नाही घेतलं पण चालू आहे ना, बरोबर फिटिंग चालू आहे. माय बापाची पडवाट, बाळाचा सोशेल कंठ, पण स्त्रियेसी होईल हृदयस्फोट, तिला तर अटॅकच येईल महाराज. अरे काही येत नाही भाऊ, तू फक्त मरून बघ. काय शेजाची कामे देहग्रहाची कामिनी, तिथव राहिली भुवनी, राहे, कामिनी तिथव राहिली भुवनी. देहग्रहाची कामिनी, तिथव राहिली भुवनी, कामिनी तिथव राहिली भुवनी. मी जळत असे स्मशानी, अग्नी सवे कला, अग्नी सवे कला, अंतकाळी परदेशी, अंतकाळी मी परदेशी, अंतकाळी मी परदेशी, अंतकाळी मी परदेशी, काळी मी परदेशी, अंतकाळी मी परदेशी, अंतकाळी मी परदेशी, अंतकाळी मी परदेशी. देहग्रहाची कामी, शेजाची कामीन दूर राहे. सेजेचा एकांत आगीपासी कळे, खरं प्रेम तिथं कळतं चिता पेटल्यावर. आराम कहे सब संग साथ, जब वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब कहे लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का डेरा के स्मशानों में, वहाँ जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं. जळावं लागतं एकट्याला. मित्र आले, गोत्र आले, ते तो स्मशानी परतले, शेकी टाकुनिया गेले मज लागी स्मशानी. म्हणून सेजची कामेन दूर राहे. सोडवेना बंधू पाठची बहीण, बहीण बंधूचा कळवळा, बंधूचा कळवळा, ते तू जानसी दयाळा. जेव्हा लागली यम शृंखळा, तेव्हा दूर राहिली. सोडवेना बंधू पाठची बहीण, शेजची कामीन दूर राहे. हे बहीण भाऊ मंडळी हे जाऊ द्या महाराज. मग आमचे मोठे मोठे वशिले आहे, गावच्या प्रमुखासोबतही आहे
आणि देशाच्या प्रमुखासोबतही आहे. अरे असू दे, ते सुद्धा सोडवणार नाही. सोडविन राजा देशीचा सौंदर्य, सोडविन राजा देशीचा सौंदर्य, सोडविन राजा देशीचा चौधरी, सोडविन राजा देशीचा चौधरी, सोडविन राजा देशीचा सौंदर्य, सोडविन राजा देशीचा सौंदर्य, सोडविन राजा देशीचा चौधरी, सोडविन राजा देशीचा चौधरी. अनेक सोयरी भली भली, अनेक सोयरी भली भली, काळाची एवढी पडल देवा, काळाची एवढी पडल अरे किती मोठे वशिले असू दे, ते सुद्धा गेले तर तुला सोडवतील कशावर? गाडगे महाराज कीर्तनात हे सहज सहज त्यांची प्रमाण काही गात्यात होती, काही नव्हती. पण अरे मोठे मोठे राजे गेले, मोठे मोठे राजे गेले. उदंडची झाले जलमोनिया मेले, उदंडची झाले कारे नाठवी चित्र पाडू देवा. उदंडची झाले जलमुनिया मेलेन, होऊनिया गेले रावरंकर. राजा स्वतः मरतो, तू तुला कसा सोडवाल? म्हणून इथे दोन शब्द आहे फक्त. देशाचा इथपर्यंत पहिलं वाचायचं, चौधरी मोकळा ठेवायचा. तुकोबारायच्या वेळेसचे अभंग आहे. चौधरी गावच्या प्रमुखाला पदवी होती आणि राजा देशाच्या प्रमुखाला. म्हणून हे दोन शब्द आहे. इथे आडनाव नाही घ्यायचं. इथं कोणी चौधरी बसलेही असतील, त्या चौधरीनं नाही डोका चालवायचं. चौधरी ही तेव्हा पदवी होती. ते मग तिकडे पोलीस जमदार ते यायचे, दारोगा. तर आमच्याकडे हिंदी साडर भाग असल्यामुळे कोतवाल, चौधरी. मग कोतवाल पुढे हजर असायचा दारोग्याचा. कोतवाल जी साहब, अरे चौधरी को बुलाव. कारण दारोग्याला काम पडते गावच्या प्रमुखात. चौधरी को बुलाव. चौधरी म्हणजे गावचा प्रमुख, राजा म्हणजे देशाचा प्रमुख. म्हणून दोन शब्द आले. सोडविना राजा देशाचा. इथं घ्यायचं, देशाच्या प्रमुखाला राजा म्हणतात. म्हणून देशाच्या पर्यंत वाचायचं पहिलं, नाही तर सोडविना राजा आणि देशाचा चौधरी नाही. इथं देशाचा, देशाचा प्रमुख तो राजा आणि गावचा प्रमुख तो चौधरी. मग गावच्या प्रमुखासोबत वशिला असू दे, नाही तर देशाच्या प्रमुखासोबत वशिला असू दे, हे दोघंही सोडवत नाही. सोडविना राजा देशाचा चौधरी. म्हणजे महाराज आमचे सोयरे लय मोठे मोठे आहे. अरे काय लावतो सोयरे, लेका त्यांची सोय करतो म्हणून सोयऱ्याचं प्रेम आहे. गैरसोय कर, एक सोयरा येत नाही पुन्हा. तुम्हाला माहिती आहे, सोयरे त्यांची गैरसोय होऊ द्या, मग पा सोयरा. का तुम्ही नाव नका
काढू त्या सोयऱ्याचं का पेटवायचं का त्याचं सगळं वैभव अर्धा तास बसलो बंगल्यात पण चहा नाही पाजला एका चहात पेटला बंगला तुमचा हा गैरसोय झाली की सोयरा नाराज म्हणून सोयरे दायरे संपत्तीचे लोक शेवटच्या वेळेला उपयोगाला येणार एकच सोयरा आहे अंतकाळीचा सोयरा 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 तुका म्हणे विठू धरा म्हणून सोडवेना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली महाराज आता 7च मिनिटं आहे सोडवेना सोडवेना पत्नी सोडवेना भाऊ सोडवेना बहीण सोडवेना माय सोडवेना बाप सोडवेना राजा सोडवेना चौधरी सोडवेना सोयरे सोडवेना पाड झालं मग नेमकं सोडवतं कोण तुका म्हणे तुला सोडविना कोणी 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 मराठी समजून Oh
चाल नाही ती. सोडविना त्या माया बाप. काळाची हे उडी पडेल बाजवा. काळाची हे उडी पडेल हे सोडवत नाही हे कळलं महाराज. मग नेमकं सोडवतं कोण? तुका म्हणे तुला सोडवेना कोणी, एका चक्रपाणी वाचवण्या. आता शेवटचा प्रश्न, किती 4 मिनिट आहे. शेवटचा प्रश्न, ठीक आहे महाराज, आत्तापर्यंत सांगितले हे का नाही सोडवत आणि हाच का सोडवतं? अरे साधे गणित आहे. आत्तापर्यंत जेवढे सांगितले ते काळाच्या ताब्यात आहे. आणि जो चक्रपाणी सोडवतो म्हणतो ना, काळ त्याच्या ताब्यात आहे. बस इथेच उत्तर आहे. ते काळाच्या ताब्यात असल्यामुळे सोडवत नाही आणि काळ चक्रपाणीच्या ताब्यात असल्यामुळे तो सोडवतो. तुका म्हणे तुला सोडवेना कोणी, एका चक्रपाणी वाचून या मेयाची नेमिला साता. काळू ग्रासे तसे भूता ये म्हणया गते पंडसुता सकाळी जयाची ऐसा जो समर्थू. तो काळाचा मालक आहे आणि काळाचा मालक असल्यामुळे काळ त्याच्या ताब्यात आहे. तुम्हाला माहीत आहे, वारकरी चालला होता, झेंडा ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. पाटलाचं कुत्रं धावलं वारकऱ्यावर, पाय टाकले गळ्यात. पाहता काय माझ्याकडे गंगाधर महाराज, पाय गळ्यात टाकले. वारकरी घाबरला. नरड फोडणार होतं कुत्र, वाकला खाली दगड घ्यायला. तर लोक म्हणले, ए वारकरी बाबा, दगड मारला का नरड फोडलंच कुत्र्यानं? अहो मग आता काय गळ्यात पाय टाकले? ज्याचा आहे त्याला हाक मार. कोणाचा आहे? आमच्या गावच्या कृष्णा पाटलाचं. पाटील आहे का घरी? बाकीचं नको उद्योग करू, फक्त हाक मार. वारकऱ्यानं घाबरून आवाज दिला, कृष्णा पाटील, अहो हे तुमचं कुत्र बघा, नरड फोडल गरीबाचं. पाटील उपीट खात होते वाड्यात, बरे का. पाटील आले नाही, पण वाड्यातून आवाज दिला, मोत्या मोत्या येऊ. तेवढ्या आवाजात वारकरी सोडला. का? कुत्र पाटलाच्या ताब्यात आहे म्हणून कुत्र्यानं वारकरी सोडला. तसं काळ चक्रपाणीच्या ताब्यात आहे म्हणून सोडवतो. एक चक्रपाणी वाचोनिया, एक चक्रपाणी वाचोनिया. बस म्हणजे बस. तुका म्हणे तुला सोडवेना कोणी, ते वशिलेबाजी चालत नाही, तडजोड. एकाच्या भूषण महाराज, किरण महाराज, मस्त मजा आली. इकडचे भास्करराव, विठ्ठलराव, सगळे महाराजांनी काही काट कसर कोणी ठेवली नाही. त्यात माझे गुरुबंधू आल्यामुळे तर डबल उत्साह आला. 4 वर्षे एका वेळेला. आताही नाही विसरलो नाही आम्ही. आता या जन्मीत नाही विसरत. एका चक्रपाणी वाचवणे. हा फार मोठा परिवार आहे. 5 पांडव होते पण धर्मराज गेला नाही का, आता 4 आहे. संतो, गंगाधर, महादू आणि रुंजाजी. बरोबर आहे का? ते वाचलं होतं मगाशी म्हणून सांगतो. 4 भाऊ. बरोबर आहे का नावं? हां असं म्हणत जा ना. शांतारामजी, शांताराम जगदीश 2 मुलं, हिराबाई आणि तिकडे जिजाबाई किसनराव ती बहीण आहे. बरंच आहे ते काय पाहूकर भाऊ एकदा. हां पाहू. बरोबर आहे. अर्चना रत्ना मुली, शीतलताई मुलगी आहे, दगू बाबूराव, सोमनाथन संतोष, विष्णू धोंडीबा भाऊसाहेब, हिरामन रामा, एवढे आहे पुतणे. बरोबर आहे का? ही हां तेच म्हणतो. हा ना, बरोबर म्हणत जा. गौरव, ज्ञानेश्वरी, आदित्य, तृप्ती, वेदिका, हा ना, कौस्तुभ, एवढे नातू आहे 6. हिशोब केला का तुम्ही? जाऊ द्या. या सगळ्या परिवाराच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताह हा आदर्श नाशिक जिल्ह्यातल्या लोकांनी घ्यावा की भावासाठी भावानं, बापासाठी मुलानं काय करावं, काकासाठी पुतण्यानं. हा आदर्श आहे. तर दावासुद्धा कंटाळवाने करतात न, पुन्हा नाही दुसऱ्या वर्षी बापाचा फोटो 2-3 महिने ठेवला की मग एकदा पडला, टाकला अडगळीत. पण हा आदर्श आहे. बरेचदा आमच्या शांतारामजीने ठिकठिकाणी कार्यक्रमात आठवण करून दिली.
जरतरवर तारीख घेतली होती, पण योग असा आला, रामायण वाशिम जिल्ह्यातलं काल संपलं आणि नेवाशाचं उद्या सुरू होते, म्हणून बरोबर जमलं हे. मग आप्पाला म्हणलं ते जरतरची तारीख फायनल आहे बरं का, शांतारामजीला सांगा. समाधान वाटलं. ही सगळी संस्कार संपन्न श्रोते मंडळी आहे, हे करमणुकीला कोणी आलेलं नाही, अंतकरणापासून कीर्तन ऐकायला आलेली मंडळी आहे. आनंद वाटला. माझ्या माय बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, एक नंबर साऊंड सिस्टीम शूटिंगवाले तुम्हालाही धन्यवाद, मृदंगाचार्य गायनाचार्य आणि सर्वांना धन्यवाद. प्रेम आहेच, त्याच्यात पुन्हा वाढ होत राहावी प्रभू चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर